हॅलो, मी प्रियंका. तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आज एकदम शांत निवांत सगळं असं काही चाललं होतं आमचं. सकाळपासून नाश्ता वगैरे सगळा झाला आणि फक्त एक फोन आला आणि आमची सगळी धावपळ झाली. धावपळ म्हणजे एक प्लॅन झाला अचानक बाहेर जाण्याचा. मी तुम्हाला सांगते पुढे काय आहे तो. कारण डोक्यात असा काही प्लॅनच नव्हता की कुठे बाहेर जायचं आहे किंवा काय. त्याच्यामुळे सगळं असं काही निवांत चाललेलं. मी सगळी कामं वगैरे तशीच ठेवली होती. पण अचानकच प्लॅन ठरला की कुठे बाहेर जाऊया म्हणून. तर म्हटलं चला आता ही सगळी कामं वगैरे उरकून घ्यायची. कारण ना ही कामं जर तशीच ठेवून आपण बाहेर गेलो आणि पुन्हा मग घरी येऊन ती सगळा तो पसारा वगैरे बघायचा म्हटलं ना की जीवावर येतं सगळं. तर म्हटलं आधी माझी पहिली कामाची सुरुवात ही पहिली लादीपासून झाली आज. तर ही लादी वगैरे आधी क्लीन करून घेईन मी आणि मगच बाकीची कामं वगैरे उरकून घेईन. कारण मला बाहेरून आल्याच्या नंतर काम करायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो. मला वाटतं सगळ्याच आपल्या बायकांना तसंच होतं. कारण बाहेरून आल्याच्या नंतर आपल्याला सगळी कामं उरकावी लागतात. बाकीचे तर काही येऊन मस्त निवांत बसलेली असतात, पण आपल्याला जी काय आहे ती कामं उरकायची असतात. त्याच्यामुळे असं वाटतं ना की बाहेर जायच्या आधी जी काय आहे ती जेवढी होतील तेवढी कामं आपण उरकून मगच बाहेर जाऊ असं वाटतं. तर गेले होते आज सकाळी फिश आणायला. गेल्या वेळेस आम्ही चिकन वगैरे केलं होतं. चिकन मी खात नाही आहे सध्या, सोडलं आहे मी चिकन. फक्त फिश आणि अंडी वगैरे असंच काही खाते. त्याच्यामुळे यावेळेस ते बोलले की चल आपण फिश करूया. तर तो पण प्लॅन होता आमचा फिशचा वगैरे. आणि आता घाईघाईत कसं काय सगळं मॅनेज करू मला कळत नव्हतं. कारण 2-2:30 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं पण होतं जेवण करून. किती? 350. 150 दिलेलं मी ना. 140 ना? 140 ना? त्यांनी 150 दिले, त्याने 140 घेतले ना. 10 रुपये कुठे? आता फक्त इच्छा जाते घेते ते. मला हिसाब 150चा होता, मी 200 रुपये रिटर्न केले. तर हे 10 रुपयाचा हिशोब असा काही चालला होता आमचा सकाळी की 10 रुपये अजून कुठे आहेत म्हणून. तर चला असो. आज ह्यांनी एकदम मस्त फ्रेश फिश आणले होते, जे की मला आवडतात फ्रेशच. तर ते फ्रेश असले ना की खायला जरा बरे वाटतात. तर इथे आम्ही सगळे कामाला लागलेलो, कारण कामं वगैरे पण पटापट उरकायची होती. आणि असंही सुट्टीच्या दिवशी आहोंची ही ड्युटी असते, कपडे सुकत घालणं वगैरे. ही कामं सगळे तेच करत असतात. आणि स्मितला पण थोडं हाताखाली घेतलं, म्हटलं चल तू पण काम वगैरे उरकू लाग. मुलांना पण ना अशा वेळेस थोडी सवय लागते की आपण पण थोडी हेल्प वगैरे करावी किंवा काय. त्यांना पण थोडी सवय होऊन जाते अशा गोष्टींची. तर मी म्हटलं आता इथे पहिले फिश वगैरे मॅरिनेट करून ठेवेन आणि मग मसाला वगैरे तयार करेन. अर्धे फिश मी तसेच डब्यामध्ये पॅक करून तसेच फ्रीजमध्ये ठेवायला दिले. कारण एवढे सगळे तर आमच्या दोघांना काही संपणार नाही. स्मित पण काही फिश खात नाहीत, त्याला पण फक्त अंडी वगैरे लागतात. चिकन तो खातो पण फिश नाही खात. हे असे सगळे नखरे आहेत आमचे, एकाला एक आणि एकाला एक. त्याच्यामुळे मग कधी ना करायचा पण कंटाळा येतो. इथे बघा या दोघांची कशी मस्ती चालली आहे. आणि मस्ती करून सगळा कचरा करून ठेवला होता मी, लादी पुसली आणि त्याच्यावरती. तर आता मी इथे मसाला वगैरे सगळं तयार करून घेते. फिश करी आणि फिश फ्राय हे दोन्ही पण करायचे आहेत मला. फिश करीला आम्ही चिकनला जो मसाला काढतो कांदा आणि खोबऱ्याचा, तर सेम मसाला मी फिश करीला पण काढत असते. तर सेम मसाला मी तयार करून घेते आणि मग कालवण वगैरे फोडणीला टाकते. बोलत होते की फक्त फिश करीच कर, आता फिश फ्राय करायचं राहू देत. पण पुन्हा फिश पण एवढे आणले होते ना त्यांनी की ते संपले पण नसते. आणि मग पुन्हा ते जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवा आणि मग ते खा, मग ते काय मला आवडत नाही. म्हटलं नाही, आताच जे काय आहे ते फिश फ्राय पण करायचे आणि फिश करी पण करायची, किती पण घाई होऊ देत. तर मसाला भाजता एकीकडे भांडी वगैरे पण घासायचं काम चालू होतं माझं. आपले घाई असेल ना तर आपले हात खूप पटापट चालतात. आपल्याला कुठे फिरायला जायचं म्हटल्यावर तो पण आनंद एक वेगळाच असतो आपला. आपल्याला मग कसला कंटाळा येणार नाही, काय नाही. आपण खूप मस्त मजेत सगळी कामं उरकत असतो पटापट, कारण आपल्याला फिरायला पण जायचं असतं. आणि हे काही चुकीचं नाही आहे, कारण पूर्ण वीक आपण घरामध्येच असतो 24 तास. कुठे भाजी वगैरे काय आणायचं झालं असेल तरच आपण खाली उतरतो, नाहीतर एनिवेज आपण घरामध्येच असतो. आपण पण बोर होतो, तर आपल्याला पण थोडं फॉर अ चेंज म्हणून थोडाफार पाहिजे असतात अशा गोष्टी. तर आज फायनली माठाला पण नळ लावून आणला होता. सुट्टी होती तर यांनी लावून आणलेला.
तर म्हटलं आता ते पण धुवून वगैरे भरून ठेवून देईन. आणि भरून एवढं उचलून आणून ठेवलं आणि बघते तर तो नळ पुन्हा गळायलाच लागला होता. मला असं वाटतंय तो माठ पण बिचारा आम्हाला कंटाळला आहे. तो पण बोलतोय आता मला सोडा तुम्ही प्लीजच. कारण ना आम्ही 2-3 वेळा तो नळ लावून आणला, पण मला काय हा माठ सोडायचा नाही आहे. कारण ना याच्यामध्ये खूप छान पाणी थंड होतं, मला तो खूप आवडला आहे. आणि कधी कधी काय होतं ना, काही माठामध्ये पाणी थंडच होत नाही. माझ्या बाबतीत तरी असं झालेलं आहे खूपदा. त्याच्यामुळे मी विचारच करत नाही की हा माठ मी ठेवून देऊ किंवा फेकून देऊ असं काही. मी तो नळच लावून घ्यायचा असा विचार केलेला. आणि आहूंना आवाज देऊन मी पुन्हा तो नळ टाईट करून घेतला. आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही भरायला लावा, तोपर्यंत मी इकडे भाकरी वगैरे करून घेते. बाकीची मशीनची वगैरे कामं तर त्यांनी उरकून घेतलेली होती, जी कपडे वगैरे सुकत घालायची होती. इथे सगळं जेवण रेडी आहे माझं. मस्त फिश करी बनवली आहे एवढ्या काय गडबडीत पण. आणि स्मित काय फिश खात नाही, त्याच्यामुळे ही भुर्जी, हे फिश आणि मस्त बाजरीची भाकरी. थोडी जळाली आहे माझ्याकडून काय गडबडीत, पण ठीक आहे. आम्ही सगळे झाले रेडी झालो आहे. आणि आता वाजले 2:15. अडीचचा शो आहे आमचा. तर आता तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आलो आहे मूव्हीला. आणि हा प्लॅन खूपच अचानकच ठरला आहे, काही मनातच नव्हतं, काही नव्हतं. तर चला म्हटलं आता ह्या निमित्ताने आपलं फिरून तरी होईल निदान. तर आता आम्ही आलो आहे हा आरपार मूव्ही बघायला. तर बघूया कसा आहे. तर घरी आल्या ह्या दोघींची इतकी मस्ती चालू होती की बस रे बस. खूप मस्ती करत होत्या दोघीजणी आणि खूप सारा पसारा करून ठेवला होता. आणि दोघींना पण लाड करून घ्यायचे होते आमच्याकडून, आणि म्हणून दोघींमध्ये भांडणं पण चालू होती. आणि आम्ही आलोय आता मूव्ही वगैरे बघून. जस्ट आलोय, 5:30 वाजलेत. आम्ही गेलो होतो 2:30 वाजता, 2:15-2:30 वाजता गेलेलो. मूवी म्हणाल तर खूप ठीकठाकच आहे. आम्हाला काय कपलसाठी ठीकठाक आहे, फॅमिलीसाठी एवढा काय एवढं काय नाही आहे त्याच्यामध्ये असं सीन वगैरे, पण ठीक आहे. असं काय एवढी स्टोरी वगैरे पण एवढी काही खास नाही वाटली मला, पण छान आहे. एक टाईमपास म्हणून तुम्ही बघायला जाऊ शकता. त्याच्या पलीकडे दुसरं काही वाटलं नाही मला. असं वाटलं की दुसरीकडे कुठेतरी फिरून आलो असतो ना तर ते परवडलं असतं, असं वाटलं मला. काय हो, कसं वाटलं तुम्हाला मूवी? एक नंबर मस्त. त्यांच्या फ्रेंडने नेलेलं ना त्यांना मूवीला, म्हणून ते मस्त बोलत आहेत है ना. तसं ठीक आहे, एवढं काय नाही. मला तरी एवढं काही खास नाही वाटलं. मला पर्सनली एवढं काही खास नाही वाटला. कोणी बघितलं असेल, ॲक्टिंग वगैरे दोघांनी पण छान केली आहे. ऋता दुर्गुळेने पण छान ॲक्टिंग केली आहे, ती मस्तच ॲक्टर. पण स्टोरी वगैरे एवढी काही खास नव्हती ना, पिक्चरला स्टोरी नव्हती एवढी काही खास वाटली. टाईमपास म्हणून तुम्ही बघायला जाऊ शकता. तर ठीक आहे, चला असो, आमचा पण टाईमपासच झाला एक प्रकारे, कुठेतरी फिरून आल्यासारखं. किचन बघा, मी असं सगळं सोडून गेलेले. आणि आता मला त्याचं दुःख होतंय की मी का नाही हे सगळं उरकून गेले. आणि आता हा असा पिक्चर बघून येऊन मला हे सगळं काम करावं लागते. असं वाटतंय की मी अर्धा पाऊण तास लेट गेले असते ना त्या पिक्चरला तर चाललं असतं. तो पिक्चर अर्ध्या तासाचा गेला असता तरी चाललं असतं. पण आता हा सगळा पसारा, हा जो भांडी वगैरे दिसत आहेत, आता ते मला घासायचे आहेत. आणि लुसीने त्यांनी काय जो पसारा वगैरे करून ठेवला आहे तो पण मला उरकायचा आहे. तर आता मस्त चहा वगैरे ठेवते, आधी कॉफी वगैरे बनवते. आणि बघा ह्या दोघींनी काय केले, हे बघा इकडे इकडे बघा ह्यांनी काय केलं आहे, दिसतंय. पिशवी वगैरे फाडली आहे, त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. आणि असा सगळा पसारा दोघींनी करून ठेवला आहे घरात. आणि आता अशा बसल्यात मी आल्याच्या नंतर. लुसी, काय केलंय तुम्ही? काय केलंय? तिला कळलं आता ही मला ओरडणार आहे म्हणून ती उठूनच गेली तिथून. हो म्हणतायत, तर ते म्हणतायत मला पहिला एक चहा बनव जेणेकरून मी ती स्टोरी विसरू शकतो. आणि आता एक मस्त चहा ठेवते मी, सगळा पसारा वगैरे उरकते.
मला थोडं स्टेशनला पण परत जायचं आहे, पण विचार करते आता हा सगळा पसारा उरकल्याच्या नंतर मला टाईम भेटेल की नाही भेटेल, मला जरा डाऊटच आहे. पण दळण वगैरे सकाळी दळून आणलेलं, तर ते पण मला भरून वगैरे ठेवायचं आहे. तर बघा तसंच ठेवून गेलेले मी सकाळी. असं वाटते आता ही सगळी कामं मी आधी करून गेले असते ना, तर पिक्चर गेला असता अर्धा पाऊण तास, तो चालला असता मला. पण हे सगळं आता हे काम माझं करायचं जीवावर आले. पण चला असो, करावं तर लागणार आहे ना, आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे. तर आता हे सगळं उरकून घेते मी आणि एक पहिला मस्त चहा ठेवते मी. चला. तर आता मी मस्त अद्रक वगैरे टाकून हा चाय बनवणार आहे आणि मस्त फ्रेश होणार आहोत आम्ही, कारण पुढे शॉपिंगला जाण्याचा पण पुन्हा प्लॅन आहेच. तर चहा वगैरे होईपर्यंत म्हटलं आता ही भांडी वगैरे आणि हा पसारा उरकून घेईन आणि चहा वगैरे घेईन, मग मस्त निवांत जरा बसू. कारण ना सुट्टी आणि हेच दिवस असतात आपल्याकडे, सुट्टीचाच दिवस असतो की जो आपण निवांतपणे बसून एकत्र चहा वगैरे घेतो किंवा नाश्ता वगैरे करतो, जेवण वगैरे करतो. बाकीच्या दिवसात सगळे धावपळ वगैरे चालू असते आपल्या लोकांची. सुट्टीचाच दिवस जो काय आहे तो आपण आपल्या फॅमिलीसोबत एकत्र निवांत घालवू शकतो. तर आमचा इथेही तोच टॉपिक चालू होता की कसा होता मूवी वगैरे. तर मूवी छान होता, ठीक होता. कपल वगैरे म्हणून आपण जर बघायला गेलो तर चांगला आहे असं मला वाटतं. जे आत्ताचे जेनझे लोक वगैरे आहेत तर त्यांना आवडू शकतो हा पिक्चर. तसे ॲक्टिंग वगैरे दोघांनीही छान केली आहे. ललित कोणतो आहे तो हिरो तो पण, आणि ऋता दुर्गुळेने पण छान ॲक्टिंग केली आहे. तर त्याच्यावरच आमचं आता इथे पण चालू होतं की नाही आपण नेक्स्ट टाईम दुसरीकडे कुठेतरी जाऊया वगैरे असं करून. ते तशी प्लॅनिंग वगैरे चालू होती. जे अचानक प्लॅन होतात ना तेच सक्सेस होतात असं मला वाटतं. तर म्हणून ना आम्ही काही असं प्लॅन वगैरे करून ठेवत नाही की आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया करून. जेव्हा अचानक प्लॅन होतात तेव्हा आम्ही जातो, मस्त हिंडतो फिरतो आणि येतो. आणि असंही आम्ही कुठे जास्त फिरत नाही, कारण सॅटर्डे आणि संडे हे 2च दिवस असतात जिथे आपण बाहेरची वगैरे कामं करायला वेळ असतो किंवा ह्यांना पण थोडा आराम करायला वगैरे वेळ असतो. त्याच्यामुळे आम्ही पण काय हट्ट नाही धरत. नेताना मला स्टेशनला शॉपिंगला. पैसा किधर, माल किधर है? माल इसके पास है, माल इसके पास है, आपके पास माल है. मैं गरीब हूँ, मेरे माँ बाप मुझे गरीब जन्म दिए. बघितलं कशी बोलतायत. माझी शॉपिंग म्हटल्यावरती लगेच मेरे माँ बाप मेरे को गरीब जन्म दिए, आणि स्वतःची शॉपिंग असल्यावर मैं शॉपिंगच येत नाही. शॉपिंग येत नाही म्हणजे शॉपिंगच येत नाही कधी. 5 वर्षातून एकदा. अरे बाप, इतकं खोटं नाही कोण बोलत, इतकं खोटं. अरे 3 ड्रेस घेतले तर 5 वर्ष टिकतात ते. म्हणजे 3 ड्रेस घेतले तर 5 वर्ष टिकतात, म्हणजे किती ब्रँडेड आणि किती महागडे कपडे हा माणूस घेत असेल बघा तुम्ही. किती ब्रँडेड घेत असेल. आम्ही काय आपलं 400-500चा टॉप घेतो आणि खुश होतो. 1-2 वेळा वापरायचे आणि ठेवून द्यायचे. आता मगाशी बोललेत मला घेऊन जातो म्हणून, आणि मी म्हणून कपडे चेंज पण नाही केलेत, तशीच कामं केली आहेत. आणि बघा आता कसे करतायत मला. हे चुकीचं आहे ना, सांगा मला. असं एखाद्याला आशा लावणं आणि मग परत पुन्हा नाही म्हणणं हे किती चुकीचं आहे. किती चुकीचं आहे तुम्ही मला सांगा. स्मित, काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? मला पहिले बोलले की शॉपिंगला नेतो आणि आता बोलतायत की नाही. कपडे जेवढे घेतेस तू? ऐकलं का तुम्ही काय बोलला तो? मला क्लिअरली या ब्लॉग मध्ये अनाऊन्स करायचंय की आई सगळ्यात जास्त कपडे घेते, बाबा कपडे घेतात पण ते 3-4 वर्ष चालवतात बस. एक तर पहिली गोष्ट इतका म्हणजे आम्ही बकवास तो मूवी बघून इतकं फ्रस्ट्रेट झालोय ना. फुकटचा मूवी बघितला त्याच्यात पण एवढं नाव ठेवते. फुकटचा तुम्ही पे करणार आहे ना. आता विचार करतो मी पे करू की नको. ॲक्च्युली काय झालेलं, त्यांच्या फ्रेंडने तिकीट्स काढले होते की तिचा मला सकाळी सकाळी फोन आलेला
की ताई आपण जाऊया पिक्चरला वगैरे. आमचा असा काही प्लॅन नव्हता, आम्ही निवांत होतो. पण तिचा फोन आला की चल आपण जाऊया वगैरे, चांगला असेल असं तसं. म्हटलं चला जाऊया. तर मग तिला म्हटलं की मी तुला जीपे वगैरे करते, तिकीटचे जे पण काय पैसे वगैरे असतील तू तिकीट काढ. आणि आता हे असं बोलतायत की तिकीटचे पैसे द्यायचा. आता मी विचार करते तिला देऊ की नको. तर फायनली रेडी झालेत मला शॉपिंगला घेऊन जायला. शॉपिंग म्हणजे मला काय अशी बाहेर जाण्याची येण्याचे कपडे नाही घ्यायचे आहेत, घरी घालण्याचेच कपडे घ्यायचे आहेत थोडीफार. एखाद 2 ड्रेस वगैरे, कुठे टी शर्ट वगैरे, कुठे काय. तर सर आल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला काय घेतलं काय नाही. कपडे तर काय मला माझ्या मनासारखे भेटलेच नाही, जसे पाहिजे होते तसे. आणि उगाचच व्यर्थ पैसे घालवणे ते काय मला पटत नाही. उगाचच आपलं गेलं आहे किंवा टाईम वगैरे आपला गेला आहे म्हणून उगाच आपलं काहीतरी घेऊन यायचं. तर म्हटलं चला असू देत, आपण नंतर कधीतरी जाऊया. नॉर्मली ठाण्याला विवियाना वगैरे किंवा कल्याणच्या मेट्रो मॉलला वगैरे जाऊन तिथे शॉपिंग करत असते मी जेव्हा वेळ असतो तेव्हा. पण आज म्हटलं चल वेळ वगैरे नाही आहे तर इथल्या इथे जाऊन घेऊन येऊया. कारण मला काही घरातले कपडे वगैरे याची शॉपिंग करायची होती, पण ती पण काय मनासारखे भेटले नाही. तर बोलले चल जाऊ दे, नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट सॅटर्डे संडे वगैरे जाऊया शॉपिंगला ठाणे किंवा कल्याणला. तर त्याच आनंदाने म्हटलं चला आता घरातली कामं वगैरे करायला सुरुवात करावी. मग येता आम्ही भाजी वगैरे घेऊन आलेलो थोडी, तर हीच आता साफ वगैरे करून घेते. काम करताना मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. मला असं शांतता नको असते काम वगैरे करताना, त्याच्यामुळे मी गाणी वगैरे ऐकते किंवा पॉडकास्ट ऐकते किंवा काहीही जे आवडेल ते ऐकत बसते मी. आणि त्याच्याने काय होतं, कामं वगैरे पण कधी उरकून जातात तर कळत पण नाही. तर चला, असा होता आमचा आजचा अख्खा दिवस जो मी तुमच्याशी मस्त शेअर केला आहे. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.